सध्या कॅन्सरचे प्रमाण इतक्या झपाट्याने का वाढत आहे? हा प्रश्न खरोखरच आजच्या काळातील सर्वात चिंताजनक आरोग्यविषयक प्रश्नांपैकी एक आहे. चला तर मग हे सविस्तरपणे समजून घेऊया. कॅन्सर वाढण्याची प्रमुख कारणं आणि विशेषतः मानवी सवयींचा त्यांच्यावर होणारा परिणाम. पहिलं महत्त्वाचं म्हणजे जीवनशैलीतील बदल. आजचा माणूस निसर्गापासून जितका दूर जातोय तितका कॅन्सरचा धोका वाढतोय. त्याचप्रमाणे चुकीचा आहार, जंक फूड, फास्ट फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ यामध्ये ट्रान्स फॅट, साखर, मीठ आणि केमिकल भरपूर असतात. त्याचप्रमाणे फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ कृत्रिम रंग आणि स्वाद असतो त्याला शरीरात फ्री रॅडिकल्स तयार करतात जे पेशींना नुकसान पोहोचवतात. फळभाज्या कमी, ताजं अन्न कमी, त्यामुळे अँटीऑक्सिडंट मिळत नाहीत आणि शरीराची संरक्षण शक्ती कमी होते. मद्यपान आणि धूम्रपान हे दोन्ही सर्वात मोठे कॅन्सरचे कारण आहेत. विशेषतः फुफ्फुस, घसा, यकृत, पोट आणि तोंडाचा कॅन्सर होतोय. धूम्रपानामुळे शरीरात निकोटीन, टार, बेन्झीन आणि अनेक विषारी द्रव्ये जमा होताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे हालचालींचा अभाव, दिवसभर बसून राहणं, व्यायाम न करणं यामुळे शरीरात डिटॉक्स प्रक्रिया आहे ती कमी झाली आहे. लठ्ठपणा निर्माण होतोय आणि इन्सुलिन, इस्ट्रोजन यासारखे हार्मोन्स असंतुलित होत आहेत जे कॅन्सर वाढवतात. त्याचप्रमाणे पर्यावरणीय घटक, हवेतील आणि पाण्यातील प्रदूषण, औद्योगिक वायू, वाहनांमधून निघणारा धूर, प्लॅस्टिक जाळल्यामुळे निर्माण होणारा धूर यामध्ये कार्सिनोजेन्स घटक असतो जो कॅन्सर निर्माण करतो. पिण्याच्या पाण्यातील जड धातू हे दीर्घकाळाने पेशींच्या DNA हानी पोहोचवतात. त्याचप्रमाणे कीटकनाशके आणि रासायनिक शेती, फळे आणि भाज्यांवरील पेस्टिसाइड्स आणि फर्टिलायझर्सचे अवशेष शरीरात जात आहेत. हे यकृत, मूत्रपिंड आणि रक्तातील पेशींवर परिणाम करतात. आधुनिक तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक किरणोत्सर्ग जसं की मोबाईल, वायफाय, मायक्रोवेव्हमधील किरणोत्सर्ग यामुळेही आपल्या शरीरावरती वाईट परिणाम होतोय. यांच्या अतिवापरामुळे पेशींच्या DNA बदल होताना दिसत आहेत. याचे दीर्घकालीन परिणाम अजूनही संशोधनात आहेत, पण अनेक अभ्यासकांनी मेंदूच्या कॅन्सरशी याचा संबंध दाखवला आहे. जसे की मानसिक घटक, सततचा ताण, चिंता, दुःख, झोपेचा अभाव यामुळे शरीरात कार्टिसोल आणि ॲड्रेनलिन यासारखे ताण हार्मोन्स वाढत आहेत आणि हे हार्मोन्स प्रतिकारशक्ती कमी करतात, ज्यामुळे पेशींच्या बदलांना शरीर लवकर रोखू शकत नाही. त्याचप्रमाणे लठ्ठपणा आणि हार्मोन्सचे असंतुलन, स्त्रियांच्या शरीरातील इस्ट्रोजन जास्त झाल्यावर स्तन, गर्भाशय आणि अंडाशयाचा कॅन्सर होतो आणि पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोन असंतुलित झाल्यामुळे प्रोस्टेट नावाचा कॅन्सर होतोय. त्याचप्रमाणे जुनं संक्रमण, हेपॅटायटिस बी, सी, HPV यासारख्या विषाणूंमुळे काही प्रकारचे कॅन्सर होताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे झोपेचा अभाव आणि चुकीचा दिनक्रम, रात्री उशिरापर्यंत जागरण करणं, मोबाईल वापर, कमी झोप यामुळे शरीरात मेलाटोनिन हा हार्मोन शरीरातील पेशींचे रक्षण करतो आणि DNA रिपेअरमध्ये मदत करतो. त्याचप्रमाणे मानवी सवयी आणि त्यांचा थेट परिणाम, त्याचप्रमाणे आपल्या चुकीच्या सवयीही परिणाम करतात. जसं की सतत बसून राहणं, यामुळे पेशींमध्ये ऑक्सिजन कमी होतो, चयापचय मंदावतं, फास्ट फूड, कोल्ड्रिंक्स अँटीऑक्सिडंट आपल्या शरीरातील कमी करतात, फ्री रॅडिकल्स वाढवतात. धूम्रपान, मद्यपान पेशींमधील DNA नष्ट करतात. झोपेचा अभाव शरीर दुरुस्तीची प्रक्रिया थांबवतं. राग, ताण, ईर्ष्या रोगप्रतिकारशक्ती कमी करतं. व्यायाम न करणं यामुळे टॉक्सिन्स साचून राहतात, रक्तप्रवाह मंदावतो. त्याचप्रमाणे कॉस्मेटिक वापरल्यानंतर त्वचेवरती त्याचे वाईट परिणाम होत आहेत. कॅन्सर टाळण्यासाठी चांगल्या सवयी, रोज ताजं, नैसर्गिक आणि घरगुती अन्न खा, दररोज 30 ते 45 मिनिटे व्यायाम करा, रात्री 10 ते सकाळी 6 अशी झोप घ्या, मन शांत ठेवण्यासाठी ध्यान, योग, प्राणायाम करा, रासायनिक उत्पादने, धूम्रपान, मद्यपान पूर्णपणे टाळा, सेंद्रिय फळे, भाज्या यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा, दररोज भरपूर पाणी प्या, पण उकळून थंड केलेलं प्या, ताण कमी करा, हसण्याची सवय लावा, संगीत ऐका, निसर्गामध्ये वेळ घालवा. नक्कीच तुम्ही कॅन्सरच्या धोक्यापासून दूर राहू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये छोटेसे बदल करणे खूप गरजेचं आहे. तरच तुम्ही तुमचं शरीर निरोगी ठेवू शकता. अन्यथा अनेक आजार आपल्याला जडू शकतात, ते फक्त आपल्याच्या चुकीच्या सवयींमुळे.
तेव्हा चांगल्या सवयी नक्कीच आत्मसात करा आणि निरोगी राहा.